आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत चैतन्य संत आपल्यासोबत आहेत. चैतन्य, आपण बघतोय ज्या पद्धतीनं मॅच भारतीय संघाने जिंकलेली आहे, खरंच अतिशय रोमहर्षक आणि अटीतटीच्या सामन्यामध्ये भारतानं T20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलेलं आहे. कसला दिवस आहे हा, काय दिवस आहे आणि काय संध्याकाळ आहे. जसा मी संध्याकाळी शोवर म्हटलं होतं की सॅटर्डे नाईट सुपर हिट झालेली आहे. आणि कसं आहे, 3 ओव्हर आधी असं वाटत होतं की काही चान्सच नाहीये भारताला, पण जसप्रीत बुमराह नावाचं जे अस्त्र शस्त्र वापरलेलं आहे आज रोहित शर्माने, बरोबर वापरून म्हटलं जातं ना की जसप्रीत बुमराह म्हणजे बँक आहे. तो आला की आपल्याला तिकडनं कॅश हमखास मिळणारच आहे. आणि तेच करून दाखवलं जसप्रीत बुमराहनी. जी ती ओव्हर त्यांनी टाकली, यान्सनची काठी काढली आणि त्यानंतर अर्शदीप पण, हार्दिक पांड्या पण, आपले स्पिनर्स सुद्धा. सध्या मी घरी आहे पण फटाक्यांचा एवढा आवाज येतोय, रात्री साधारण इथे 11:40 झालेले आहेत. पण हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण ज्याची आपण वाट पाहत होतो. बराच काळ निघून गेला आहे. वर्ल्ड कप आपलं खातं जे होतं ते अजूनही रिकामं होतं, पण आज मात्र विजय मिळवलेला आहे. स्टाईलमध्ये, जोशात आज आपण चॅम्पियन झालो. अगदी चैतन्य, कुठेतरी अक्षरला ओव्हर दिल्यानंतर हा विजय कुठेतरी लांब जातोय असं वाटलं होतं, कारण 24 धावा चैतन्यच्या त्या ओव्हरमध्ये गेल्या आणि कुठेतरी आपला विजय लांब होतोय. मात्र हार्दिक पांड्याला पुन्हा एकदा काढलं आणि हार्दिक पांड्या बरोबरच बुमराह आणि हार्दिक पांड्या या जोडगोळीनं शेवटच्या 2-3 ओव्हरमध्ये कमाल करून टाकली. आणि ही कमाल आहे ना आपल्या कॅप्टन रोहित शर्माची. एवढं वर्ष तो कॅप्टन्सी करत आलेला आहे, भारतासाठी असो किंवा फ्रँचाइज क्रिकेट असो. मुंबई इंडियन्स सुद्धा जे जिंकलेले आहेत ते शेवटच्या ओव्हरपर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत रोहित शर्मानी डोकं शांत ठेवलेलं आहे. बरोबर निर्णय त्यांनी घेतलेले आहेत आणि तेच त्यांनी आज घेतलं. कसं अक्षरला ओव्हर दिली, कारण अक्षर चांगली कामगिरी करत होता, बॅटही चांगली चालली होती, पण त्याला मार पडला. कुलदीप यादवला सुद्धा मार पडला. पण आज फास्ट बॉलर्स, हार्दिक पांड्या सुद्धा, आयपीएल मध्ये काय झालं आपलं सगळ्यांना माहितीये, पण आता मात्र आयपीएलचा जो काही एक आठवण आहे ती आता विसरावी लागणार आहे आपल्याला हार्दिक पांड्याची. कारण जे त्यांनी करून दाखवलेलं आहे, आता सुद्धा आपण टीव्हीवर बघत होतो, डोळ्यात त्याच्या पाणी होतं की काय महत्वाचा हा जो विजय मिळवलेला आहे, किती मोठं त्याचं महत्व आहे आणि काय कामगिरी केली. हार्दिक पांड्या बॅटिंगला जास्त त्याला चान्स मिळाली नाही, पण जो काही त्याला चान्स मिळाला, 1-2 बॉल त्यांनी चांगले फटके मारले. आणि बॉलिंग लास्ट ओव्हरही काही सोपं नव्हतं. 16 धावा झाल्याही असत्या आणि त्या पहिल्या बॉलवरती जो शॉट मारला आणि जो कॅच घेतला सूर्या दादाने. त्यामुळे हार्दिक पांड्या असो, सूर्यकुमार यादव असो, कोणाकोणाचं नाव घ्यायचं. 11 आहेत, कोच आहेत, फिल्डिंग कोच आहेत, बाकी प्लेयर्स आहेत. कमालीचं प्रदर्शन. अगदी चैतन्य, या सगळ्यामध्ये तू जसा उल्लेख केलास की भारतीय संघातल्या बहुतांश खेळाडूंच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आणि तीच भावना संपूर्ण भारतीयांची सुद्धा आहे. कारण वन डे वर्ल्ड कप मध्ये आपण हातात घेता घेता वर्ल्ड कप फायनल मध्ये आपल्या हातून तो निसटला होता. मात्र T20 वर्ल्ड कप मध्ये रोहित शर्मा आणि त्याच्या टीमनं जबरदस्त कमाल केली आहे. क्लायमॅक्स झालाय, मूवीचा क्लायमॅक्स बरोबर संपलेला आहे. आपण म्हणतो की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल मध्ये आलो, ऑस्ट्रेलिया आले, हरलो. ओडीआय वर्ल्ड कप फायनल अहमदाबादला जवळपास असं वाटत होतं की आपण जिंकणारच आहोत, पण त्या दिवशी आपला दिवस काय नव्हता. आणि आज वर्ल्ड कप US आणि वेस्ट इंडिज मध्ये होता. खेळपट्टी कशी असणार आहे, वातावरण कसं असणार आहे, पाऊस येईल का, एवढे सगळे आपल्या समोर तिकडे प्रश्न होते. प्लेइंग 11 काय असणार आहे, विराट कोहली रन्स करत नाहीये, पण सगळ्याचं उत्तर आज आलं. विराट कोहलीने सुद्धा रन्स केले, शिवम दुबेनी क्लास दाखवून दिला, हार्दिक पांड्याने त्याचा क्लास दाखवून दिला. आणि सगळ्यात महत्वाचं बॉटम लाईन काय आहे, तर भारतीय प्रेक्षक. बिलकुल, जगात कुठेही क्रिकेटचा सामना असो, हाऊसफुल असतं आणि तिकडे भारतीय प्रेक्षक असतात. आता सुद्धा गॅरंटी सांगतो, कोणीही झोपलेलं नाहीये. रात्रीचे 11:30 वाजलेत, सॅटर्डे नाईट आहे आणि सगळीकडे पार्टी चालू आहे, अजूनही फटाके वाजतायत. आणि हेच आपण म्हणतो की 1983, त्यानंतर 2007 मध्ये जे झालं, 2011 मध्ये झालं, पण त्यानंतर दर वर्ल्ड कपला आपली अपेक्षा होती की जिंकावं जिंकावं जिंकावं, आणि तशी आपली टीमही असायची. पण ह्या वेळेला टीमही तशी होती आणि निकालही, क्लायमॅक्सही परफेक्ट झालेला आहे भारतासाठी. अगदी